हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 9th स्टँडर्डचा जो तुमचा मॅथ्स 1चा 5th नंबरचा चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. त्याच्यामधला जो तुमचा फर्स्ट प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 5.1, हा आपण प्रॅक्टिस सेट आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ह्याच्या आधी जो आपण व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचं पूर्ण इंट्रोडक्शन बघितलेलं आहे की लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल्स कुणाला म्हणायचं. त्याच्यानंतर त्याच्या ज्या दोन मेथड्स आहेत, इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या दोन मेथड आहेत. कोणकोणत्या? तर इलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड. मग इलिमिनेशन मेथड कुणाला म्हणायचं, सबस्टिट्यूशन मेथड कुणाला म्हणायचं. त्याचबरोबर आपण काय केलेलं आहे की एकच एक्झाम्पल दोन्ही मेथडने सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे, म्हणजे इलिमिनेशन मेथड पण आणि सबस्टिट्यूशन मेथड पण. म्हणजे तुम्हाला कंपॅरिझन करायला बरं पडते की कोणती मेथड तुम्हाला इझी वाटत्या. बरोबर आहे. आता बघा, तुम्हाला क्वेश्चन मध्ये असं कुठेही सांगत नाहीत की इलिमिनेशन मेथड वापरा किंवा सबस्टिट्यूशन मेथड वापरा. तुम्हाला काय क्वेश्चन दिलेला असतोय, तर सॉल्व द फॉलोविंग सायमल्टेनियस इक्वेशन. मग कोणती मेथड वापरायची हे तुमच्यावरती डिपेंड असते. म्हणूनच मी इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये काय केलेलं आहे की एक एक्झाम्पल बोर्डवरती दोन्ही मेथडनं सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. म्हणजे या साईडला इलिमिनेशन मेथडनं आणि या साईडला सबस्टिट्यूशन मेथडनं. म्हणजे तुम्हाला तुमच्या लक्षात येते की कोणत्या मेथडमध्ये तुम्हाला लगेच आन्सर मिळून जाते आणि कोणती मेथड इझी आहे. त्याचबरोबर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, आता हा 9th स्टँडर्डला देखील चॅप्टर आहे आणि 10th स्टँडर्डला देखील आहे. मग इक्वेशन जेव्हा तुम्हाला दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचे असतात, म्हणजेच काय करायचे असतात, इक्वेशन सॉल्व्ह करायचं. याचा अर्थ काय, तर त्या इक्वेशन मध्ये जे दोन व्हेरिएबल्स दिलेले असतात त्या दोन व्हेरिएबलच्या काय फाइंड करायच्या, व्हॅल्यू फाइंड करायच्या. बरोबर आहे. मग तुम्हाला कळत नाही की कोणत्या दोन इक्वेशनची, म्हणजे ऍडिशन कधी करायची आणि सबट्रॅक्शन कधी करायची. याची देखील मी ट्रिक सांगितलेली आहे की ऍडिशन कधी करायची आणि सबट्रॅक्शन कधी करायची. त्या ट्रिकने जर तुम्ही गेला असा तर तुमचा कोणताच क्वेश्चन चुकणार नाही, याची तुम्हाला खात्री देतो. त्यामुळे जर तुम्ही याच्या आधीचा जो आपण इंट्रोडक्शनचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो जर इंट्रोडक्शनचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो जाऊन नक्की बघा. म्हणजे तुमच्या सगळ्या कन्सेप्ट काय होऊन जातील, क्लिअर होऊन जातील. त्यानंतरनं ह्याच्या आधी सुद्धा आपण 10वीचे, आता तुम्ही 9th स्टँडर्डला आहेत, 10वीचे देखील बरेच चॅप्टरचे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. त्याचबरोबर 10वीला जो तुमचे हॉट क्वेश्चन पडलेले असतात, 4 मार्कसाठी 1 असं तुम्हाला टोटल 2 हॉट क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. 3 दिलेले असतात, त्यापैकी तुम्हाला 2 सॉल्व्ह करायचे असतात. म्हणजे 8 मार्क हॉट क्वेश्चन साठी असतात, मॅथ्स 1च्या पेपरमध्ये आणि मॅथ्स 2च्या पेपरमध्ये देखील. जे अतिशय महत्वाचे 2026 साठी हॉट क्वेश्चन आहेत की जे 100% पडण्याची गॅरंटी आहे, तेच हॉट क्वेश्चनचे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. तुमचे जर कोण फ्रेंड्स ते नसतील, अजून मॅथ्सचा पेपर व्हायचा आहे, जर तुमचे कोण फ्रेंड्स ते नसतील तर त्यांच्यासोबत नक्कीच शेअर करा. व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या स्कूलच्या क्लासच्या फ्रेंड सोबत देखील व्हिडिओ शेअर करा. तर बघा, आज आपण जे व्हिडिओ टाकतोय त्याच्यामध्ये पूर्ण तुमच्या कन्सेप्ट, बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करताच येत नाही. आणि कन्सेप्ट क्लिअर असल्याशिवाय पुढे जाऊन चालत नाही. कारण जे तुम्हाला 9th स्टँडर्ड मध्ये बघायचं आहे तेच 10th स्टँडर्ड मध्ये बघायचं आहे. आताचे जर या कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला 10th स्टँडर्ड अवघड जात नाही. त्यामुळे प्रत्येकची कन्सेप्ट आहे ती क्लिअर करून घ्या. तर बघा, आता तुमचा जो चॅप्टर आहे 5th नंबरचा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, पहिल्यांदा तुम्हाला चॅप्टरच्या नावाचा अर्थ माहित पाहिजे, तरच तुम्हाला चॅप्टर मध्ये काय आहे ते कळणार आहे. आता बघा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स जो तुम्ही इंट्रोडक्शनचा व्हिडिओ टाकलाय त्याच्यामध्ये पण मी इन डिटेल्ड इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. चॅप्टरच्या नावाचा अर्थ, कोणत्या शब्दाचा काय अर्थ आहे, त्याची एक्झाम्पल, सगळे तुमचे जे काही डाऊट्स असतील ते सगळे त्याच्यामध्ये क्लिअर केलेले आहेत. अजून जरी काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता. आता बघा, पहिल्यांदा आता इथे शॉर्टकट मध्ये सांगतो की लिनियर इक्वेशन कुणाला इन टू व्हेरिएबल्स कुणाला म्हणायचं. फर्स्ट ऑफ ऑल लिनियर, लिनियर या शब्दाचा अर्थ काय की ज्याची डिग्री किती असत्या 1, त्याला आपण काय म्हणतोय, लिनियर. म्हणजे बघा, आता जर मी लिहिलं 2x तर ह्याच्यामध्ये तुम्हाला आधी माहित पाहिजे की व्हेरिएबल कुणाला म्हणायचं आणि कोएफिशियंट कुणाला म्हणायचं. या तुमच्या 7वीच्या कन्सेप्ट आहेत की व्हेरिएबल कुणाला म्हणायचं आणि कोएफिशियंट कुणाला म्हणायचं. तर बघा, जे तुमच्या एबीसीडी मधले जे अल्फाबेट्स असतात त्या अल्फाबेट्सला म्हणायचं व्हेरिएबल. त्या अल्फाबेट्सला काय म्हणायचं, व्हेरिएबल. आणि त्या अल्फाबेटला जोडून जी संख्या लिहिलेली असत्या त्या संख्येला म्हणायचं कोएफिशियंट. मग आता बघा, मी जे हे 2x लिहिले, इथं x म्हणजे तुमच्या एबीसीडी मधलं लेटर झालं. मग हा x आहे, ह्या x ला तुम्ही काय म्हणणार आहे,
तर व्हेरिएबल म्हणणारा, आणि ह्या 2 ला तुम्ही काय म्हणणारा, तर कोइफिशियंट, ज्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतोय सहगुणक. मराठीमध्ये काय म्हणतोय, सहगुणक. मग बघा 2x याच्यामधला 2 ला म्हणायचं कोइफिशियंट आणि x ला काय म्हणायचं, व्हेरिएबल. मग लिनियर या शब्दाचा अर्थ काय, की त्या इक्वेशन मधला जो व्हेरिएबल असतोय त्या व्हेरिएबलची डिग्री पाहिजे 1. आता बघा मी लिहिले 2x, जेव्हा डिग्री लिहिलेली नसत्या तेव्हा डिग्री किती असत्या, 1. आता बघा 2x, x ला डिग्री वरती काय लिहिल्या काय नाही, म्हणजे त्याची डिग्री किती असणार आहे, 1. म्हणजे 2x लिनियर होणार का नाही, तर होणार. आता बघा मी लिहिलं 4y चा स्क्वेअर. आता बघा 4 ला काय म्हणणारा, कोइफिशियंट, आणि y ला काय म्हणणारा, व्हेरिएबल. बरोबर आहे. मग आता बघा जो तुमचा व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल कोणता आहे, y ची डिग्री किती आहे, तर 2 ही डिग्री आहे. मग 2 डिग्री असेल तर त्याला आपण लिनियर म्हणणार काय, नाही. डिग्री कंपल्सरी किती पाहिजे, 1. म्हणजे मी ह्याला लिनियर म्हणू शकत नाही. त्यानंतर पुढचा शब्द आहे तुमचा इक्वेशन. आता तुम्ही बऱ्याच वेळेला इक्वेशन हा शब्द वापरताय. मग इक्वेशन कुणाला म्हणायचं मॅथ्स मध्ये, तर मॅथ्सच्या लँग्वेज मध्ये इक्वेशन कुणाला म्हणायचं बघा. तुम्हाला माहित आहे इक्वेशन मध्ये किती साईड असतात, 2. पहिल्या साईडला आपण म्हणतोय RHS आणि दुसऱ्या साईडला काय म्हणतोय आपण, LHS. मग बघा LHS ला तुमच्या काहीतरी व्हॅल्यू असणार आणि RHS ला काहीतरी व्हॅल्यू असणार, आणि मध्ये जेव्हा साईन तुम्ही इज इक्वल टू देताय तेव्हा तुम्ही त्याला काय म्हणणारा, इक्वेशन म्हणणारा. बरोबर आहे. त्यानंतर बघा इन 2 व्हेरिएबल्स. बघा 2 व्हेरिएबल सांगितले. पहिल्यांदा मी तुम्हाला व्हेरिएबल या शब्दाचा अर्थ सांगितला. व्हेरिएबल कुणाला म्हणायचं, तर A to Z जे अल्फाबेट्स आहेत त्यांना आपण काय म्हणतोय, व्हेरिएबल्स. मग एका इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल्स पाहिजेत म्हणून सांगितलंय, तर 2 व्हेरिएबल्स पाहिजेत. 1 इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल्स पाहिजेत, 2. परंतु ते जे 2 व्हेरिएबल्स आहेत ते हे पाहिजेत, डिफरंट पाहिजेत, सेम नको. म्हणजे बघा इथं पण एक्स असेल तर पुढे पण त्याच इक्वेशन मध्ये एक्स नको. ते 2 व्हेरिएबल्स काय पाहिजेत, डिफरंट पाहिजेत. त्याच्यानंतर मी काही एक्झाम्पल देखील घेऊन दाखवले होते बघा मागच्या व्हिडिओमध्ये. असं असेल 2x + 3y = 5. हे जे इक्वेशन लिहिले मी ह्याला तुम्ही लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणणार काय. बघा कंडिशन सॅटिस्फाय होतात का, बघा पहिली कंडिशन कोणती आहे तुमची, लिनियर. लिनियर म्हणजेच काय, की त्याच्यामध्ये जे व्हेरिएबल दिले आहेत त्याची डिग्री किती पाहिजे, 1. बघा व्हेरिएबल कोणकोणते आहेत, एक्स आणि वाय, त्याची डिग्री 1 आहे का, आहे. म्हणजे पहिली कंडिशन तुमची सॅटिस्फाय झाली. दुसरी कोणती कंडिशन कोणती आहे, तर इक्वेशन. मग इक्वेशन कुणाला म्हणणार, की LHS ला काहीतरी व्हॅल्यू, RHS ला काहीतरी व्हॅल्यू, आणि मध्ये साईन कोणतं पाहिजे, इज इक्वल टू. मग बघा LHS ला व्हॅल्यू आहेत, RHS ला व्हॅल्यू आहेत, आणि मध्ये साईन इज इक्वल टू आहे. म्हणजे हे इक्वेशन आहे का, तर आहे. म्हणजे दुसरी पण कंडिशन सॅटिस्फाय झाली. आणि तिसरी कंडिशन काय सांगितलं बघा, इन 2 व्हेरिएबल्स, की त्या इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल्स पाहिजेत, तर 2 व्हेरिएबल्स पाहिजेत. मग बघा आहेत का 2 व्हेरिएबल, हा एक व्हेरिएबल आणि हा एक व्हेरिएबल. परंतु ते 2 व्हेरिएबल मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काय पाहिजेत, डिफरंट पाहिजेत, सेम नको. आहेत का, बघा इथे एक्स आणि इथे वाय, म्हणजे 2 व्हेरिएबल काय आहेत, डिफरंट. म्हणून मी ह्या इक्वेशनला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणतो. बघा आता तुमचं क्लिअर झालं असेल की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स कुणाला म्हणायचं. बघा ह्याच्यापेक्षा जास्त जर तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही इंट्रोडक्शनचा व्हिडिओ जाऊन चेक करा. आता बघा आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया. हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो मी पूर्ण एकदम इझी सोप्या भाषेमध्ये आणि पूर्ण ऍडिशन सबट्रॅक्शन जे काय असेल ते, कोणत्या इक्वेशन मध्ये काय करायचं, कोणती ट्रिक वापरायची हे देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर बघा प्रॅक्टिस सेट मधला तुमचा फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय बघा, बाय युझिंग व्हेरिएबल्स एक्स अँड वाय. म्हणजे तुम्हाला 2 व्हेरिएबल यूज करायचे आहेत आणि ते कोणती व्हेरिएबल यूज करायचे आहेत हे देखील तुम्हाला प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे. कोणती व्हेरिएबल यूज करायला सांगितल्यात, एक्स आणि वाय. पुढे प्रश्न काय दिलाय बघा, फ्रॉम एनी 5 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. बघा एक्स आणि वाय व्हेरिएबल असलेली कोणतीही 5 म्हणले बघा, एनी 5. एनी म्हणजे काय, कोणतीही 5 तुमच्या मनाची इक्वेशन घ्यायला सांगितलेत. परंतु ती कोणती इक्वेशन पाहिजेत, तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स पाहिजेत. म्हणजे ज्या मी आता इथं कंडिशन सांगितल्या त्या कंडिशन त्या 5 इक्वेशनला काय करायला पाहिजेत, सॅटिस्फाय करायला पाहिजेत. मग आता बघा फर्स्ट इक्वेशन लिहूया, कोणतेही लिहा तुमच्या मनानं. मी ज्या आता या कंडिशन सांगितल्यात त्याच्यावरून तुम्हाला 5 इक्वेशन नक्कीच तयार करता येतील. मी लिहिल्यात हीच लिहायला पाहिजेत असं काय नाही. आता बघा फर्स्ट आपण हेच लिहूया जे मगाशी सॅटिस्फाय करून बघितलं, 2x + 3y = 5. हे झालं फर्स्ट इक्वेशन. आता सेकंड इक्वेशन कोणतेही सांगा तुम्ही, मी लिहिल्यालाच लिहायला पाहिजे असं काय नाही. बघा 3x +
6y इज इक्वल टू 9. फक्त त्यांनी काय कंडिशन सांगितलं की त्याच्यामध्ये एक्स आणि वाय हेच व्हेरिएबल पाहिजेत, दुसरे व्हेरिएबल तुम्ही टाकू नका. आता बघा हे झालं थर्ड बघा, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. बघा पहिल्यांदा आपण इक्वेशन लिहूया, मग मी तुम्हाला कंडिशन सॅटिस्फाय करून दाखवतो. त्यानंतर बघा एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 कोणतंही लिहिल्या आणि फिफ्थ नंबरचं लिहूया 2x मायनस 3y इज इक्वल टू 6. बघा 5 इक्वेशन लिहिल्यात. बघा कंडिशन सॅटिस्फाय करून बघूया. पहिली कंडिशन कोणती सांगितली तुम्हाला, लिनियर. मग बघा ह्या 5 इक्वेशन मध्ये कोणकोणते व्हेरिएबल आहेत, एक्स आणि वाय. बघा प्रत्येक ठिकाणी एक्स आणि वाय ची डिग्री किती आहे, 1. जेव्हा डिग्री दिलेली नसत्या तेव्हा डिग्री किती असत्या, 1 आहे काय सगळ्या इक्वेशन मध्ये तर आहे. म्हणजे फर्स्ट कंडिशन आपली सॅटिस्फाय झाली. दुसरी कंडिशन, इक्वेशन आहे का बघा. बघा प्रत्येक इक्वेशन मध्ये तुम्हाला LHS पण दिसत्या, RHS पण दिसत्या आणि मध्ये साइन कोणतं दिसतंय, इज इक्वल टू. बघा ही पण कंडिशन सॅटिस्फाय झाली. आणि शेवटची कंडिशन काय, 2 व्हेरिएबल्स. कोणते 2 व्हेरिएबल प्रश्नात सांगितले, एक्स आणि वाय. बघा प्रत्येक इक्वेशन मध्ये तुम्हाला किती व्हेरिएबल्स बघायला मिळतात, 2 व्हेरिएबल्स. म्हणजे ही जी आपण 5 इक्वेशन लिहिली आहेत ही कोणती इक्वेशन झाली, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. बघा फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला कळाला काय, क्लिअर झाला असेल आता फर्स्ट क्वेश्चन ह्याच्यावरून. त्यानंतर आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 2. काय क्वेश्चन नंबर 2 दिलाय बघा, राईट 5 सोल्युशन ऑफ द इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7. आता बघा तुम्हाला एक इक्वेशन दिले एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7 आणि त्याची तुम्हाला 5 सोल्युशन लिहायला सांगितलं. मग आता बघा आता बघा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7. मग याचे तुम्हाला 5 सोल्युशन लिहायचे आहेत. म्हणजेच काय करायचं आहे बघा की तुम्हाला एक्स आणि वाय ची अशी व्हॅल्यू पुट करायची आहे की आन्सर किती यायला पाहिजे, 7. बघा त्याच्यासाठी मध्ये साइन कोणतं दिले, बघा मध्ये साइन कोणतं दिले त्यांनी, प्लस. म्हणजे अशा 2 संख्या मला पाहिजेत की ज्याची ऍडिशन किती येत्या, 7 येत्या. कारण मध्ये साइन कोणतं दिलेलं आहे, प्लस दिलेलं आहे. मग आता बघा एक्स आणि वायच्या अशा व्हॅल्यू सांगा की ज्याची ऍडिशन किती येत्या, 7. तुम्हाला माहित आहे. बघा जर एक्स ची व्हॅल्यू मी पुट केली 2 आणि वायची जर व्हॅल्यू मी पुट केली 5, मध्ये साइन कोणता आहे, प्लस. बघा 2 प्लस 5 इज इक्वल टू आन्सर किती मिळते तुम्हाला, 7 मिळते. अशा व्हॅल्यू तुम्ही सांगायचे. सांगा बघा तुमच्याकडून काय येतात का बघूया. फर्स्ट नंबर काय काय सांगू शकता, एक्स ची व्हॅल्यू तुम्ही काय ठेवणार 2 आणि वाय ची व्हॅल्यू काय असणार आहे तुमची 5. बघा एक्स इज इक्वल टू 2 आणि वाय इज इक्वल टू 5. बरोबर आहे. काय मिळणार तुमचं, 2 प्लस 5 इज इक्वल टू 7 मिळणार. बरोबर आहे. आता सेकंड नंबरला जर मी हेच उलट करून लिहू शकतायसा, तुम्ही एक्स ची व्हॅल्यू 5 पुट करू शकतायसा आणि वाय ची व्हॅल्यू काय पुट करू शकतायसा, 2. ऍडिशन तुम्हाला किती मिळणार, 7 मिळणार. बघा एक्स ची व्हॅल्यू मी पुट केली 5 आणि वाय ची जर व्हॅल्यू मी पुट केली 2, तर बघा 5 प्लस 2 आन्सर किती मिळणार आहे तुम्हाला, 7 मिळणार आहे. त्यानंतर ना आता बघा जर एक्स ची व्हॅल्यू मी पुट केली 3 आणि वाय ची जर व्हॅल्यू मी पुट केली 4, बघा 3 प्लस 4 आन्सर किती मिळते आपल्याला, 7 मिळते. मग बघा 3 प्लस 4 इज इक्वल टू आन्सर किती मिळते, 7 मिळते. आणि फोर्थ नंबरचा क्वेश्चन बघा, आता हेच 3 प्लस 4 ची ऍडिशन 7 येतं, तसंच 4 प्लस 3 ची पण ऍडिशन किती येणार आहे, 7 येणार आहे. बघा एक्स ची व्हॅल्यू पुट केली मी 4 आणि वाय ची व्हॅल्यू जर मी पुट केली 3, तर बघा 4 प्लस 3 इज इक्वल टू आन्सर किती मिळणार आहे, 7 मिळणार आहे. त्यानंतर ना आता बघा फिफ्थ नंबरचं, जर एक्स ची व्हॅल्यू मी पुट केली 6 आणि वाय ची जर व्हॅल्यू पुट केली 1, 6 प्लस 1 आन्सर किती मिळणार आहे आपल्याला, 7 मिळणार आहे. बघा 6 प्लस 1 इज इक्वल टू 7. आपल्याला किती सोल्युशन लिहायची होती, तर 5 सोल्युशन लिहायची होते. बघा ही सोडून तुम्ही कोणती पण लिहू शकता. अजून बऱ्याच अशा व्हॅल्यू लिहू शकतात की ज्यांचे ऍडिशन किती येणार आहे, तर 7 येणार आहे. बघा या क्वेश्चन दोन्ही पण हे क्वेश्चन तुमच्या क्लिअर झालेत का. बघा बऱ्याच वेळेला हा प्रश्न परीक्षेला विचारतात, हा जास्त करून विचारत नाहीत, पण हा क्वेश्चन काय करतात, विचारतात. एकदम सोपं याचा आन्सर आहे. आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 3. हे 2 क्लिअर झालेत का बघा. तुम्हाला जर काहीही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर करा नक्कीच. आता बघूया क्वेश्चन नंबर 3. आता बघूया क्वेश्चन नंबर 3.
क्वेश्चन नंबर 3 मध्ये टोटल आपल्याला 6 एक्झाम्पल दिलेले आहेत, बरोबर आहे. ती 6 एक्झाम्पल आपण बघूया. आता बघा त्याच्यामधला पहिल्यांदा क्वेश्चन काय बघा, सॉल्व द फॉलोइंग सेट्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. बघा सायमल्टेनियस इक्वेशन कुणाला म्हणायचं, त्याचं जनरल फॉर्म जे काय ते इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, त्यामुळे तो जाऊन व्हिडिओ बघा, त्याच्याशिवाय तुम्हाला हे पुढचे प्रॅक्टिस सेट लक्षात येणार नाहीत. त्या व्हिडिओची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता बघा काय सांगितले तुम्हाला की सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करा, परंतु तुम्हाला कोणती मेथड यूज करा हे सांगितलंय काय नाही. कोणकोणत्या मेथड आहेत तर इलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड. मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन्ही मेथड इन डिटेलमध्ये इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, त्यामुळे तो व्हिडिओ बघा. आता बघा तुम्हाला कोणती मेथड पर्टिक्युलर यूज करा असं सांगितलंय काय नाही, परंतु मी तुम्हाला इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलंय की सबस्टिट्यूशन मेथडपेक्षा इलिमिनेशन मेथड ही जी मेथड आहे ही इझी मेथड आहे. तुम्ही एकाच मेथडनं जावा, एकतर इलिमिनेशन तर सगळे एक्झाम्पल इलिमिनेशन सॉल्व्ह करा आणि एकतर सबस्टिट्यूशन तर सगळे एक्झाम्पल सबस्टिट्यूशन मेथडनं सॉल्व्ह करा. कारण ह्याच्या पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला वर्ड प्रॉब्लेम बघायचे आहेत. वर्ड प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला वर्डमध्ये हे दिलेलं असतं एक्झाम्पल, त्याच्यावरून तुम्हाला दोन असे इक्वेशन तयार करायचे असतात आणि ती दोन इक्वेशन काय करायचे असतात, सॉल्व्ह करायचे असतात. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करा, जर दोन्ही मेथडने गेला असा तर तुमचं नंतर कन्फ्युजन होते की ह्या मेथडमध्ये नेमकं काय करायचं आणि त्या मेथडमध्ये नेमकं काय करायचंय. त्याच्यापेक्षा एकच मेथड तुमची काय करा, परफेक्ट करा. तर माझ्या म्हणण्यानुसार मी सांगते की इलिमिनेशन मेथड ही सोपी मेथड आहे ॲज कम्पेअर टू सबस्टिट्यूशन मेथड. आता बघा मी जी ह्या प्रॅक्टिस सेट मधली सगळे एक्झाम्पल आहेत ती इलिमिनेशन मेथडनं सॉल्व्ह करून दाखवणार आहे. कोणत्या मेथडनं, इलिमिनेशन मेथडनं. तुम्ही इंट्रोडक्शनचा व्हिडिओ जर बघितला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की कोणती मेथड सोपी आहे आणि कोणत्या मेथडनं तुम्हाला जायला पाहिजे. मग आता बघा फर्स्ट एक्झाम्पल काय दिले तर x + y = 4 आणि दुसरे इक्वेशन दिले 2x - 5y = 1. मग फर्स्ट काय करायचं आपण आन्सर मध्ये बघा तर x + y = 4 ह्याला इक्वेशन नंबर दिलं 1. त्यानंतर ना दुसरं इक्वेशन काय बघा 2x - 5y = 1 ह्याला इक्वेशन नंबर सेकंड दिले. बघा जी दोन इक्वेशन दिल्यात फर्स्ट स्टेपला तुम्हाला काय करायचं आहे की जी तुम्हाला दोन इक्वेशन दिल्यात त्या दोन इक्वेशनला इक्वेशन 1 आणि इक्वेशन नंबर 2 काय करायचंय, कन्सिडर करायचंय. आता फक्त ह्या पूर्ण प्रॅक्टिस सेटमध्ये एकच लक्षात ठेवायचं की एक तर तुम्हाला x या व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम करायचा आहे किंवा y या व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम करायचा आहे. बघा फर्स्ट स्टेप काय करायची तर कोएफिशियंट सेम. कोएफिशियंट तुमचं काय पाहिजे सेम. मी जातोय त्या फक्त फॉर्म्युल्याने तुम्ही जावा. मी जसं तुम्हाला इथं लिहून देते त्या मेथडनं जर प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तर तुम्हाला कुठेच अडचण येणार नाही. फर्स्ट तुम्ही काय करायचं कोएफिशियंट सेम करायचा. कुणाचा तर व्हेरिएबलचा. पहिल्यांदा काय करायचं जर तुमचे दोन व्हेरिएबल दिलेले असतात x आणि y त्यापैकी कोणत्या तरी एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट काय करायचं सेम. इथं लिहूया 1 व्हेरिएबलचा कोएफिशियंट काय करायचा सेम करायचा. त्यानंतर ना सेकंड स्टेपला काय करायचं बघा जे तुम्हाला इक्वेशन दिलेले असतात त्या इक्वेशन मधली साइन बघायची. बघा आता इथे इक्वेशन मध्ये फर्स्ट इक्वेशन मध्ये साइन आहे प्लस आणि सेकंड इक्वेशन मध्ये साइन आहे मायनस. जर तुम्ही मधली साइन बघत असता म्हणजे बघा हे आता प्लस आणि मायनस ही साइन कोणत्या व्हेरिएबलची झालीत y व्हेरिएबलची आणि x व्हेरिएबलची साइन कोणती झालीत बघा ह्या साइडला साइन नाहीये म्हणजे कोणतं साइन असणार आहे प्लस साइन असणार आहे. जर तुम्ही y या व्हेरिएबलची साइन बघत असेल किंवा मधल्या व्हेरिएबलची सेकंड व्हेरिएबलची जर साइन बघत असेल तर काय बघायचं तुम्हाला ट्रिक सांगतो इथे एक. जर त्या दोन इक्वेशनची साइन डिफरंट असतील म्हणजे बघा पहिल्या इक्वेशनचं साइन आहे प्लस आणि दुसऱ्या इक्वेशनचं साइन आहे मायनस. बघा एकाचं प्लस आहे दुसऱ्याचं मायनस आहे म्हणजे दोन साइन काय झाली तुमची डिफरंट. मग जर तुमच्या दोन इक्वेशनची साइन एक मिनिट जर साइन डिफरंट असतील तर त्या दोन इक्वेशनची करायची ऍडिशन. त्या दोन इक्वेशनची काय करायची ऍडिशन. आणि आता समजा जर तुमचं साइन पहिल्या इक्वेशनचं साइन प्लस असेल आणि दुसऱ्या इक्वेशनचं जर साइन प्लस असेल किंवा जर पहिल्या इक्वेशनचं साइन मायनस असेल आणि दुसऱ्या इक्वेशनचं देखील साइन मायनस असेल तर काय करायचं म्हणजेच काय तर दोन इक्वेशनची जर साइन सेम असतील म्हणजे प्लस प्लस मायनस मायनस. मग बघा जर साइन तुमची सेम असतील तर त्या दोन इक्वेशनची करायची सबस्ट्रॅक्शन. त्या दोन इक्वेशनची काय करायची सबस्ट्रॅक्शन करायची म्हणजेच तुम्हाला व्हेरिएबलचं आन्सर मिळून जाते.
थर्ड स्टेपला तुम्हाला कुणाचा आन्सर मिळून जाते, व्हेरिएबल्सचं. ह्या 3 स्टेपनं जावा म्हणजे तुमचं एक्झाम्पल चुकत नाही. आता हे मी कधी सांगितलं, हे साईनचं प्लस आणि मायनस, सेम साईन आणि डिफरंट साईन, जेव्हा तुम्ही वाय या व्हेरिएबलची म्हणजे दुसऱ्या व्हेरिएबलची साईन बघणार तेव्हा. जेव्हा तुम्ही फर्स्ट व्हेरिएबलचा जर कोएफिशियंट सेम केला तर फर्स्ट व्हेरिएबल सुद्धा सेम याच टाईपनं एक्झाम्पल आल्यानंतर तुमचं क्लिअर करतो. आता बघा आपण एक्झाम्पलकडे जाऊया. काय करणार आहे आपण, फर्स्ट स्टेप तुम्हाला काय सांगितला, तर कोएफिशियंट सेम कुणाचा तर एका व्हेरिएबलचा. मग आता बघा कोणकोणते 2 व्हेरिएबल आहेत, एक्स आणि वाय, बरोबर आहे. मग त्या एक्सचे कोएफिशियंट कोणकोणते आहेत बघा. पहिल्या इक्वेशन मध्ये एक्सला कोएफिशियंट नाही. मग अशी मी सांगितलं की कोएफिशियंट कोणाला म्हणायचं, व्हेरिएबल कोणाला म्हणायचं. जर मी असं 2x लिहिलं तर जे एक्स आहे ह्या एक्सला आपण म्हणतोय व्हेरिएबल, म्हणजे जे तुमचे अल्फाबेट्स आहेत एबीसीडी मधले त्याला म्हणायचं व्हेरिएबल, आणि त्याला जोडून जो नंबर असतोय, संख्या असत्या, त्याला काय म्हणायचं, कोएफिशियंट म्हणायचं. मग आता बघा इथं एक्सला कोएफिशियंट नाहीये, जेव्हा दिलेलं नसतोय तेव्हा किती असतोय, 1 असतोय. मग बघा इथं कोएफिशियंट आहे 1, इथं कोएफिशियंट किती आहे 2. परत बघा इथं वाय, फक्त वाय आहे सिंगल, म्हणजे वायला पण कोएफिशियंट आहे का, तर नाही. म्हणजे वायला पण कोएफिशियंट नाही, म्हणजे कोएफिशियंट किती असणार आहे 1, आणि खाली किती आहे तुमचा 5. आता बघा दोन्हीपैकी एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम करायचा. मग आपण काय करूया, पहिला कोएफिशियंट सेम करण्यापेक्षा दुसरा कोएफिशियंट काय करूया, सेम. मग बघा इथं वायचा व्हेरिएबल किती, कोएफिशियंट किती आहे 1, आणि खालच्या इक्वेशन मध्ये वायचा कोएफिशियंट किती आहे 5. मग मला काय करायचंय, सेम करायचंय. म्हणजेच काय करायचं, जर इथं खाली 5 असेल तर वरती पण किती यायला पाहिजे 5. मग जर मला इथं 5 पाहिजे असेल तर 1 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर 5 येते, 5 न मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर किती येते 5. म्हणून मी फर्स्ट इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करणार, 5 न. 5 नच का करणार, 3, 2, 1 न का करणार नाही, कारण खालच्या इक्वेशन मध्ये वायचा कोएफिशियंट किती आहे 5 आहे. तुम्ही एक्सचा सेम केला असता तरी पण चालते, दोन्हीपैकी कोणाचा पण सेम करा. बघा इथं 2 आहे, इथं पण मला किती यायला पाहिजे, 2 यायला पाहिजे. मग ह्या इक्वेशनला पूर्ण कितीने मल्टिप्लाय करणार आहे तुम्ही, 2 न मल्टिप्लाय करणार. दोन्हीपैकी एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम करायचा, मग तुम्ही कोणत्याचा पण करू शकता. आता बघा इथं 5 आहे, मला इथं पण 5 पाहिजे, म्हणून मी ह्या पूर्ण इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करणार, 5. 5 नच का करायचं कळालं का, कारण खालच्या इक्वेशन मध्ये इक्वेशन सेकंड मध्ये वायचा कोएफिशियंट किती आहे 5 आहे, वरती पण मला किती यायला पाहिजे 5 यायला पाहिजे. मग आता काय लिहिणार आहे बघा, तर मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 5. पहिल्या इक्वेशनला मी कितीने मल्टिप्लाय करणार आहे 5 न. बघा 5 न मल्टिप्लाय करून सांगा, 5 इंटू 1 म्हणजे काय लिहिणार आहे, 5x मध्ये साइन आहे प्लस. परत बघा 5 इंटू वाय, 5y इज इक्वल टू 5 इंटू 4, आन्सर किती येणार आहे तर 20. आता ह्या इक्वेशनला इक्वेशन नंबर 3. आणि किती लक्षात ठेवायचं की जे तुम्ही ज्या इक्वेशनला तुम्ही मल्टिप्लाय केले ते इक्वेशन कन्सिडर करायचं नाही. आता बघा मी कोणत्या इक्वेशनला मल्टिप्लाय केलंय, इक्वेशन 1 ला, मग आता हे इक्वेशन घ्यायचं नाही. आता कोणतं घ्यायचं, जे दुसरं आणि जे तुम्हाला तिसरं नवीन इक्वेशन मिळाले त्या इक्वेशनचा विचार करायचा. बघा हे पण लक्षात आलं असेल तुमच्या. आता बघा पुढची स्टेप. आता बघा नेक्स्ट स्टेपला मी काय करा म्हणून सांगितलंय की जर तुमची साइन डिफरंट असतील तर ऍडिशन करायची, आणि जर साइन सेम असतील तर काय करायची, सबट्रॅक्शन. मग बघा तुमचं मी कोणकोणते इक्वेशन कन्सिडर करायला सांगितले, दुसरं आणि तिसरं. बघा साइन, इथं साइन मायनस आहे आणि इथं साइन प्लस आहे, म्हणजे 2 साइन काय झाली तुमची डिफरंट झालीत, वेगवेगळी. डिफरंट साइन असतील तर त्या 2 इक्वेशनची काय करायची, ऍडिशन. मग आता बघा लिहूया, ऍडिंग इक्वेशन कोणकोणती, 3 and 2. तिसऱ्या आणि दुसऱ्याची काय करणार आहे, ऍडिशन. मग बघा इक्वेशन थर्ड काय आहे, 5x प्लस 5y इज इक्वल टू 20. ऍडिशन करतोय म्हणून मध्ये साइन देणार प्लस. परत बघा 2x मायनस 5y इज इक्वल टू 1. आता यांची मी काय करणार आहे, ऍडिशन. बघा ऍडिशन करूया, 5x प्लस 2x, 5 आणि 2 आन्सर मिळणार आहे 7, आणि हा x ऍज इट इज लिहिला. परत बघा हा प्लस आणि हा मायनस, तुम्हाला माहित आहे प्लस मायनस काय असते, मायनस. मग 5y मधून प्लस 5y मधून मायनस 5y काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे, कारण प्लस मायनस मायनस असते. 5 मायनस 5 आन्सर किती येणार आहे, 0 येणार आहे. आणि आपण इक्वेशन मध्ये कुठेही 0y असं लिहित नाही, तो व्हेरिएबल्स आपण लिहायचं नाही. मग हे कॅन्सल झालं, इज इक्वल टू बघा 20 प्लस 1 आन्सर किती मिळणार आहे, 21 मिळणार आहे. बघा आता बघा काय इक्वेशन मिळालंय तुम्हाला,
तर 7x इज इक्वल टू 21. मला कुणाचा आन्सर काढायचा आहे? व्हेरिएबलचा आन्सर काढायचा आहे. मग ह्याच्यामध्ये कोणता व्हेरिएबल आहे? एक्स. मग बघा मला एक्सचा आन्सर काढायचा आहे. मी एक्स आहे तसंच इथं ठेवला. हा 7 मल्टिप्लिकेशनला आहे, त्या साईडला गेल्यानंतर ना डिव्हिजन होणार. मग बघा 21/7 भाग हलवा. 7 1 जा 7, 7 3 जा किती येणार आहे? 21. म्हणजे तुम्हाला एक्स या व्हेरिएबलचं आन्सर मिळाले 3. एक्सचं आन्सर किती मिळाले? 3. एका व्हेरिएबलचं आन्सर मिळाले, अजून दुसऱ्या व्हेरिएबलचं मिळाले काय? नाही. दुसरा व्हेरिएबल कोणता आहे तुमच्या इक्वेशन मध्ये? वाय हा व्हेरिएबल आहे. मग जर तुम्हाला एका व्हेरिएबलचं आन्सर मिळालं तर दुसऱ्या व्हेरिएबलचं कसं काढायचं? तर ही जी एक्सची व्हॅल्यू, समजा तुम्हाला इथं वायची व्हॅल्यू मिळू दे, एक्सची व्हॅल्यू मिळू दे, कोणत्याही व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाल्यानंतर ना ही व्हॅल्यू जी तुमच्याकडे 3 इक्वेशन आहेत, कोणकोणती 3? फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, या तिन्हीपैकी कोणत्या पण इक्वेशन मध्ये पुट करा, तुम्हाला सेकंड व्हेरिएबलचा आन्सर काय होते? मिळून जाते. बघा एका व्हेरिएबलचा आन्सर मिळाल्यानंतर सेकंड व्हेरिएबलचं कसं काढायचं की ही व्हॅल्यू कोणत्या पण इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर तुम्हाला सेकंड व्हेरिएबलचा आन्सर मिळते. कोणत्या ह्याच्यात करूया? बघा फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट करूया. बघा एक्स इज इक्वल टू 3 पुट इन इक्वेशन 1. बघा इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. काय इक्वेशन 1 आहे? हे 1 मी तुम्हाला कळायसाठी लिहिले. इथं असं 1 लिहित नाही आपण, ज्याला कोएफिशियंट 1 असेल तर फक्त एक्सच लिहितोय. मग इक्वेशन 1 काय आहे बघा, तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. मग आता बघा जिथं एक्स आहे तिथं काय पुट करणार? 3. 3 प्लस वाय इज इक्वल टू 4. आता बघा मला कुणाचं आन्सर पाहिजे? वायचं. मग वाय मी एका साईडला ठेवला इज इक्वल टूच्या, हा प्लस 3 आहे, त्या साईडला गेल्यानंतर ना -3 होणार. मग बघा इज इक्वल टू 4 - 3 म्हणजेच वायचा आन्सर किती मिळणार आहे? 4 - 3 म्हणजेच 1. मग बघा त्या इक्वेशन मध्ये किंवा त्या एक्झाम्पल मध्ये जे 2 व्हेरिएबल होते एक्स आणि वाय, त्याचं तुम्हाला आन्सर मिळाले. एक्स मिळाले 3 आणि वायचं मिळाले 1. मग खाली आन्सर लिहिताना कसं लिहिणार आहे? देअरफॉर आधी एक्स उत्तर लिहायचं 3, वायचं आन्सर आहे 1 इज सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. हे सोल्युशन आहे कुणाचं? गिवन इक्वेशनचं. बघा लक्षात आलं काय? ह्या स्टेपने केलं असतं तर तुमचं एक्झाम्पल चुकत नाही. लक्षात आलं की बघा पूर्ण डिटेलमध्ये कधी ऍडिशन कधी सबस्ट्रॅक्शन करायची, कसं सॉल्व्ह करायचं हे सांगितलेलं आहे. फर्स्ट क्वेश्चन तुमचा नक्कीच क्लिअर झाला असेल. आता आपण बघूया सेकंड नंबरचा क्वेश्चन. आता बघा जसं क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह केला सेम तसंच क्वेश्चन नंबर सेकंड. काय दिलंय बघा सेकंड क्वेश्चन, 2x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि सेकंड इक्वेशन दिले 3x मायनस वाय इज इक्वल टू 5. फर्स्ट स्टेपला काय करायचं म्हणून सांगितलंय तुम्हाला की जे 2 इक्वेशन दिले त्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 नंबरिंग द्यायचं. मग बघा आन्सर मध्ये 2x प्लस वाय इज इक्वल टू 5 याला इक्वेशन नंबर दिला 1, त्यानंतर ना 3x मायनस वाय इज इक्वल टू 5 याला इक्वेशन नंबर दिला सेकंड. त्यानंतर ना आपल्या रूल प्रमाणे जाऊया. काय फर्स्ट रूल की कोइफिशियंटचा व्हेरिएबल काय करायचा, कोइफिशियंट सेम करायचा. कुणाचा? व्हेरिएबलचा. कोणत्या व्हेरिएबलचा? तर 2 व्हेरिएबल असतात त्या दोन्हीपैकी एका व्हेरिएबलचा. आता बघा ह्या एक्झाम्पल मध्ये कोणते 2 व्हेरिएबल दिल्यात? तर एक्स आणि वाय, त्यापैकी एकाचा कोइफिशियंट तुम्हाला काय करायचं? सेम. आधी बघा कोइफिशियंट बघूया आपण. एक्सचे कोइफिशियंट किती आहेत बघा, इथे एक्सचा कोइफिशियंट 2 आहे आणि इथं कोइफिशियंट किती आहे? 3. वायचं बघा इथं वायला कोइफिशियंट नाही आहे म्हणजे किती असणार आहे? 1. आणि सेकंड इक्वेशन मध्ये पण बघा वायला कोइफिशियंट नाही म्हणजे इथं पण किती असणार आहे? 1. मग बघा इथं पण वायचा कोइफिशियंट 1 आहे आणि इथं पण वायचा कोइफिशियंट 1 आहे म्हणजे वायचा कोइफिशियंट सेम ऑलरेडी तुम्हाला प्रश्नामध्ये दिलाय. मग आता सेम करायची गरज आहे काय तुम्हाला? नाही. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये सेम नव्हता म्हणून आपण काय करून घेतला? सेम करून घेतला. इथे तुम्हाला ऑलरेडी सेम दिलाय, दोन्हीकडे पण 1 1 आहे म्हणजे सेम करायची गरज नाहीये. आता सेम करायला लागत नाही. सेकंड स्टेप कडे जाऊया. बघा साइन बघूया पहिल्यांदा. साइन काय आहेत बघा, इथं प्लस आणि इथं मायनस म्हणजे 2 डिफरंट साइन झाले, सेम नाही आहेत. मग जर डिफरंट साइन असतील तर त्या 2 इक्वेशनची काय करायची म्हणून सांगितलंय रूल मध्ये? ऍडिशन करायची. मग बघा ऍडिशन करूया. ऍडिंग इक्वेशन 1 and 2. मग बघा फर्स्ट इक्वेशन काय आहे? तर 2x प्लस वाय इज इक्वल टू 5 प्लस 3x मायनस वाय इज इक्वल टू 5. आता बघा ह्या 2 इक्वेशनची ऍडिशन करूया. 2x प्लस 3x, 2 प्लस 3 आन्सर किती येणार आहे? 5 आणि हा x परत बघा हा प्लस आणि हा मायनस, प्लस मायनस मायनस. मग बघा प्लस 1 मधून हा -1 काय होणार आहे?
कॅन्सल होणार आहे, म्हणजे हा प्लस वायला मायनस वाय कॅन्सल झाला, इज इक्वल टू बघा 5 + 5 आन्सर किती येणार आहे 10. आता बघा काय इक्वेशन मिळाले, तर 5x = 10. मला कोणाचा आन्सर पाहिजे, एक्सचं पाहिजे. मग मी एक्स आहे तसंच इथं ठेवला. हा 5 मल्टिप्लिकेशनला आहे, त्या साईडला गेल्यानंतर ना डिव्हिजनला, म्हणजे बघा 10/5. मग बघा भागलूया, 5 × 1 = 5 आणि 5 × 2 = किती येणार आहे 10. म्हणजेच एक्सचं आन्सर आपल्याला किती मिळणार आहे, तर 2 मिळणार आहे. आता सेम मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला एका व्हेरिएबलचं आन्सर मिळालं तर दुसऱ्या व्हेरिएबलचं आन्सर कसं काढायचं, तर ही जी व्हॅल्यू आहे ही कोणत्या पण इक्वेशन मध्ये जर तुम्ही पुट केली तर तुम्हाला दुसऱ्या व्हेरिएबलचं आन्सर मिळून जाते. मग बघा x = 2 पुट इन इक्वेशन 1. मी 1 मध्ये पुट केले, तुम्ही 2 मध्ये जरी पुट केलं तर आन्सर मध्ये काहीही चेंज होत नाही, तेच आन्सर तुम्हाला मिळून जाते. मग बघा फर्स्ट इक्वेशन काय आहे, तर 2x + y = 5. मग बघा जिथं x आहे तिथं काय पुट करायचं 2. मग बघा हा फर्स्ट 2 मी ॲज इट इज लिहिला. परत 2 आणि x मध्ये साईन नाही आहे, म्हणजे कोणतं साईन असणार आहे, इंटू. मग बघा 2 × x आहे, मग x जिथं आहे तिथं काय पुट करणार 2 + y आणि = 5. आता बघा मल्टिप्लिकेशन करूया, 2 × 2 = 4 + y = 5. मग y बघा हा +4 त्या साईडला गेल्यानंतर -4 होणार. मग बघा 5 - 4 म्हणजेच yचा आन्सर तुम्हाला किती मिळणार आहे, 1 मिळणार आहे. yचा आन्सर किती मिळणार आहे, 1. बघा तुमच्या इक्वेशन मध्ये किंवा तुमच्या एक्झाम्पल मध्ये जे 2 व्हेरिएबल होते त्या दोन्ही पण व्हेरिएबलचं तुम्हाला आन्सर मिळालं. एक्सचं मिळालंय 2 आणि वायचं मिळाले 1. आन्सर कसं लिहिणार, देअरफॉर पहिल्यांदा एक्सचं आन्सर लिहायचं 2, वायचं आन्सर 1 इज सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. बघा हा सेकंड नंबरचा क्वेश्चन होता, हा पण तुमच्या लक्षात आला असेल. एकदम इझी हा क्वेश्चन आहे. तुम्हाला ऑलरेडी कोएफिशियंट सेम दिलं असेल, ॲडिशन सबट्रॅक्शन जे काय असेल ते करायचं, 2 व्हेरिएबलचा आन्सर तुम्हाला मिळून जाते. बघा लक्षात आलं का हा क्वेश्चन. आता बघा क्वेश्चन नंबर 3 काय दिलाय. क्वेश्चन नंबर 3 तर 3x - 5y = 16 आणि सेकंड इक्वेशन दिले x - 3y = 8. आता काय करूया, पहिल्यांदा नंबरिंग करूया इक्वेशनला. बघा 3x - 5y = 16, याला इक्वेशन नंबर दिलं 1. त्यानंतर ना x - 3y = 8, याला इक्वेशन नंबर दिलं 2. फर्स्ट स्टेप मध्ये काय करायचं, तर कोएफिशियंट सेम करायचा एका व्हेरिएबलचा. मग आता बघा पहिल्यांदा व्हेरिएबल कोणकोणते आहेत क्वेश्चन मध्ये, तर x आणि y. कोएफिशियंट बघूया, इथं बघा x चा कोएफिशियंट किती आहे 3 आणि इथं x ला कोएफिशियंट नाही आहे, म्हणजे किती असणार आहे 1 असणार आहे. त्यानंतर बघा y चा कोएफिशियंट किती आहे 5 आणि इथं बघा y चा कोएफिशियंट किती आहे 3. मग आता आपण काय करूया, एकतर x चा कोएफिशियंट सेम करायला पाहिजे किंवा कुणाचं करायला पाहिजे y चा. मग आता बघा एक्सच्या कोएफिशियंट मध्ये इथं 3 आहे, इथं पण किती आला पाहिजे 3. मग जर मला इथं 3 आला पाहिजे असेल तर मी ह्या पूर्ण इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करणार, 3 ने मल्टिप्लाय करणार. बरोबर आहे, इथं 3 आहे, इथं पण 3 मला पाहिजे असेल तर मी ह्या पूर्ण इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करणार 3 ने. किंवा मग तुमचा कोणाचा कोएफिशियंट सेम होणार, एक्सचा कोएफिशियंट काय होणार सेम होणार. आता बघा जर तुम्हाला वायचा कोएफिशियंट सेम करायचं असेल, मग आता बघा वायचं कोएफिशियंट किती आहेत 5 आणि 3. मग आता बघा 5 ला कितीने जरी मल्टिप्लाय केलं तर आन्सर तुमचं 3 येणार आहे काय, नाही येणार. किंवा 3 ने कितीने जरी मल्टिप्लाय केलं तर तुमचा आन्सर 5 येणार आहे काय, तर नाही येणार. मग तुम्ही काय करू शकता इथं, तर जर तुम्ही 5 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येते तुमचं 15 येते आणि इथं किती आहे तुमचं 3. जर तुम्ही 3 ला 5 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येते 15. म्हणजे इथं पण 15 आला आणि इथं पण 15, म्हणजे तुमचा वायचा कोएफिशियंट काय झाला सेम झाला. मग त्याच्यापेक्षा दोन्ही पण इक्वेशनला तुम्हाला मल्टिप्लाय करायला पाहिजे कोणत्या तर व्हॅल्यूनं. मग त्याच्यापेक्षा आपण सरळ काय करू शकतोय सोप्या ह्याच्यामध्ये, की इथं 3 आहे इथं पण 3 आणू शकतोय. म्हणजे मी ह्या पूर्ण सेकंड नंबरच्या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करणार 3 ने मल्टिप्लाय करणार. मग आता बघा मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 3. सेकंड इक्वेशनला आपण कितीने मल्टिप्लाय करणार आहे, तर 3 ने मल्टिप्लाय करणार आहे. बघा फर्स्ट सेकंड इक्वेशन 3 ने मल्टिप्लाय करूया.
मल्टिप्लाय करून सांगा 3 इंटू एक्स काय येणार आहे 3x मध्ये साईन आहे मायनस परत बघा 3 इंटू 3 आन्सर किती येणार आहे 9 आणि इंटू वाय इज इक्वल टू 3 इंटू 8 आन्सर किती येणार आहे 24. आता याला इक्वेशन नंबर दिले मी 3. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे फर्स्ट एक्झाम्पल मध्ये तुम्ही ज्या इक्वेशनला मल्टिप्लाय केलेसा ते इक्वेशन कन्सिडर करायचं नाही राहिलेली दोन इक्वेशन कन्सिडर करायची कोणत्या इक्वेशनला मल्टिप्लाय केले मी सेकंड इक्वेशनला सेकंड इक्वेशन आता घ्यायचं काय नाही राहिलेली दोन इक्वेशन फर्स्ट आणि थर्ड इक्वेशन घ्यायची आता फर्स्ट आणि थर्डचं दुसरी स्टेप काय साइन बघायची मग आता बघा फर्स्ट एक्झाम्पल मध्ये साइन आता बघा तुम्ही एक्सचा कोएफिशियंट सेम केलायसा का वायचा एक्सचा कोएफिशियंट सेम केलाय बघा इथं 3x इथं 3x आता तुम्ही साइन बघताना कुणाचं साइन बघणारा एक्सचं बघणारा का वायचं बघणारा तर साइन बघायचं एक्सचं मग बघा इथं पण प्लस आहे इथं पण काय आहे प्लस मग बघा जर मी एक्सचा कोएफिशियंट सेम केला तर साइन बघताना दोघांची पण एक्सची बघायची आणि जर वायचा सेम केला तर साइन बघताना दोघांची पण कुणाची बघायची वायची बघायची बघा इथं एक्स आहे प्लस आणि इथं पण प्लस आहे मग प्लस प्लस म्हणजे साइन काय झालीत आपली सेम साइन झालीत मग बघा जर तुमची साइन सेम असेल तर त्या दोन इक्वेशनचे काय करायचे म्हणून सांगितले सबस्ट्रॅक्शन करायचे मग आता बघा इक्वेशन कोणकोणते आहेत फर्स्ट आणि थर्ड त्या दोघांचे आपण काय करूया सबस्ट्रॅक्शन करूया मग बघा काय लिहिणार सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 1 म्हणजे मी तिसरं इक्वेशन पहिल्यामधून काय करणार आहे सबस्ट्रॅक्ट करणार आहे आता बघा इक्वेशन फर्स्ट लिहूया 3x मायनस 5y इज इक्वल टू 16 सबस्ट्रॅक्शन म्हणून साइन दिला मायनस त्यानंतर थर्ड इक्वेशन बघा 3x मायनस 9y इज इक्वल टू 24 आता याच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन करताना एक गोष्ट कधीही विसरायची नाही की जेव्हा तुम्ही सबस्ट्रॅक्शन करणार आहे तेव्हा जे तुमचं खालचं इक्वेशन असते म्हणजे इक्वेशन सेकंड असते त्याची साइन काय करायची चेंज करायची साइन चेंज करायची म्हणजे काय करायची तर जिथं प्लस असते तिथं लिहायचं मायनस आणि जिथं मायनस असते तिथं काय लिहायचं प्लस लिहायचं मग आता बघा खालच्या इक्वेशनची साइन बघूया बघा प्लस 3x आहे मग प्लस असेल तर मी काय म्हणलं मायनस करायचं परत बघा मायनस 9y मायनस असेल तर काय करायचं प्लस परत बघा प्लस 24 आहे म्हणजे इथं काय होणार मायनस खालच्या इक्वेशन मध्ये जिथं प्लस आहे तिथं मायनस मायनस आहे तिथं प्लस आता बघा साइन बघताना कोणती साइन बघायची पहिला आणि शेवटचं आणि इथं पण पहिला आणि कोणतं बघायचं शेवटचं बघा प्लस 3x मायनस 3x प्लस मायनस मायनस म्हणजे हा काय होणार तुमचा कॅन्सल होणार परत बघा हा मायनस आणि हा प्लस मायनस प्लस प्लस मायनस काय असते तुमचं मायनस असते मग बघा 5 मायनस 9 आन्सर किती येणार आहे 9 मायनस 5 केल्यानंतर आन्सर किती येणार आहे 4 परंतु तुम्ही साइन कोणत्या नंबरचं देताय बिगर नंबरचं देताय मग बघा 5 मोठं का 9 मोठं 5 मोठं का 9 मोठं नाही मग 9 ला साइन कोणतं आहे तुमचं प्लस म्हणजे आन्सरला पण काय साइन येणार आहे प्लस आणि हा व्हेरिएबल कोणता आहे तुमचा वाय परत बघा इथं पण बघा हा प्लस आणि हा मायनस प्लस मायनस मायनस परत 24 मधनं 16 गेला किती उरतात बघा 24 मधून 16 गेल्यानंतर किती उरतात 8 उरतात बरोबर आहे आता साइन कोणत्या संख्येचं मोठ्या संख्येचं बघा 16 मोठं का 24 ला साइन बघताना हे खालचं साइन बघायचं कोणतं आहे चिन्ह मायनस म्हणजे आन्सरला पण साइन कोणतं मायनस कारण आपण आन्सरला बिगर नंबरचं साइन देतोय बरोबर आहे मग आता बघा याच्यावरून काय काय मिळाले 4y इज इक्वल टू मायनस 8 मला कुणाचा आन्सर पाहिजे वायचं वाय मी आहे तसंच लिहिला 4 मल्टिप्लिकेशनला आहे साइन नसते म्हणजे मल्टिप्लिकेशनच असते मल्टिप्लिकेशनला आहे त्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे डिव्हिजनला मग बघा -8/4 मग बघा 4 1 चा 4 4 2 चा 8 म्हणजेच वायचं आन्सर किती मिळालं -2 आता एका व्हेरिएबलचं मिळाले दुसऱ्या व्हेरिएबलचं कसं काढायचं आन्सर तर ही व्हॅल्यू तिन्हीपैकी कोणत्या पण इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर तुम्हाला कोणत्या इक्वेशनचं मिळते कोणत्या व्हेरिएबलचं आन्सर मिळते दुसऱ्या व्हेरिएबलचं वायचं मिळाले आता कुणाचं मिळायचं राहिले एक्स मग आता ही जी व्हॅल्यू आहे ही आपण कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करूया फर्स्ट बघा y इज इक्वल टू -2 पुट इन इक्वेशन 1 मग बघा इक्वेशन 1 काय आहे 3x मायनस 5y इज इक्वल टू 16 बघा व्हॅल्यू पुट करूया 3x मायनस 5 y ची व्हॅल्यू काय पुट करायची आता बघा 5 आणि y मध्ये साइन नाही म्हणजे इंटू बघा 5 लिहिला इंटू y ची व्हॅल्यू पुट केली -2 आणि इज इक्वल टू 16 आता बघा कॅल्क्युलेशन करूया हा 3x परत बघा हा मायनस आणि हा मायनस काय होणार आहे प्लस होणार आहे परत 5 2 जा किती येणार आहे 10
आणि इज इक्वल टू किती मिळणार आहे 16. परत बघा हा 3x हा +10 आहे, त्या साईडला गेल्यानंतर -10 होणार. मग बघा 16 - 10, मग बघा 3x इज इक्वल टू 16 - 10. आन्सर किती मिळणार आहे तुम्हाला 6 मिळणार आहे. मला कुणाचं उत्तर पाहिजे x. मग मी x आहे तसंच ठेवला. 3 मल्टिप्लिकेशनला आहे, त्या साईडला गेला डिव्हिजन. मग बघा 6/3, मग 3 1 जा 3, 3 2 जा 6, म्हणजेच x आन्सर किती मिळणार आहे तुम्हाला. बघा x आन्सर मिळालं 2 आणि y आन्सर मिळालं -2. तुम्ही आन्सर कसं लिहू शकता, देअरफॉर 2 पहिल्यांदा x लिहायचं 2 आणि y लिहायचं -2 इज सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. हे गिवन इक्वेशनचं तुमचं काय झालंय सोल्युशन. बघा क्वेश्चन नंबर 3 लक्षात आलं काय तुमच्या. एकदम इझी, तुम्हाला कॅल्क्युलेशन त्यांनी प्रत्येक स्टेप करून दाखवल्या, कोणतीही स्टेप स्किप केलेली नाही. लक्षात आला असेल बघा हा क्वेश्चन तुम्हाला. आता बघा क्वेश्चन नंबर 4 काय दिलाय बघा. क्वेश्चन नंबर 4 2y - x इज इक्वल टू 0 आणि 10x + 15y इज इक्वल टू 105. मी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओमध्ये जो आपण इंट्रोडक्शनचा व्हिडिओ टाकलाय त्याच्यामध्ये सांगितलंय की लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म कोणता आहे, तर ax + by + c इज इक्वल टू 0 हा आपला जनरल फॉर्म आहे. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये a b c याला आपण काय म्हणतोय कोएफिशियंट म्हणतोय. मग बघा म्हणजेच काय, आधी तुमची कोणाची टर्म पाहिजे x ची, नंतर पाहिजे y ची आणि नंतर कोणती टर्म पाहिजे तुमची कॉन्स्टंटची. आता इथं बघा फर्स्ट इक्वेशन मध्ये आधीची तुम्हाला टर्म दिली आहे ती कुणाची आहे y ची टर्म आहे, परंतु आपल्या हे जनरल फॉर्म मध्ये बसतंय काय नाही बसत. आधी आपल्याला कुणाची टर्म पाहिजे x ची टर्म पाहिजे. आपण याच्यामध्ये काय करून घेऊया चेंज करून घेऊया. कसा चेंज करायचा बघा, जी x ची टर्म आहे ती आधी लिहायची. मग बघा x ची टर्म मी x आधी लिहिलं, x ला कोएफिशियंट नाहीये, x हा सिंगल आहे परंतु त्याला साइन कोणता आहे मायनस. साइन सोबत हा आपण कोएफिशियंट व्हेरिएबल लिहिलाय. परत x नंतर कोणती टर्म लिहायची y ची. मग बघा y ची टर्म कोणती आहे 2y आणि 2 ला साइन कोणता आहे प्लस. मग बघा +2y आणि इज इक्वल टू 0 हा आहे तसंच लिहिला. ह्याला इक्वेशन नंबर दिलं 1. परत बघा पुढचं इक्वेशन काय दिले बघा 10x + 15y. याच्यामध्ये आहे का बघा x आणि नंतर y. मग बघा ह्याच्यामध्ये आपण काय चेंज करायचं नाही. 10x + 15y इज इक्वल टू 105 आणि ह्याला इक्वेशन नंबर दिले 2. इक्वेशन नंबर किती दिले 2. आता बघा काय करायचं, पहिल्यांदा आपण स्टेपनुसार जाऊया. कोएफिशियंट एका व्हेरिएबलचा काय करायचं सेम. मग बघा इथं x ला कोएफिशियंट नाही म्हणजे किती असणार आहे 1 आणि खाली किती 10. मग बघा वायचं बघूया, इथं 2 आहे आणि इथं 15 आहे. मग बघा सरळ आपण वायचा सेम करण्यापेक्षा कोणाचा सेम करूया एक्सचा सेम करूया. बरोबर आहे. मग इथं 1 आहे इथं 10 आहे. मग मी ह्या इक्वेशनला ह्या 1 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर 10 येणार. किंवा बघा इथं 10 आहे इथं पण जर मला 10 पाहिजे असेल तर मी ह्या फर्स्ट इक्वेशनला पूर्ण कितीने मल्टिप्लाय करणार 10 ने मल्टिप्लाय करणार. बरोबर आहे. मग बघा मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 10 ने मल्टिप्लाय करूया. बघा ह्या इक्वेशनला बघा मल्टिप्लाय करून सांगा 10 × x. पहिल्यांदा साइन दिलं मायनस 10 × x 10x. परत मध्ये साइन आहे प्लस 10 × 2 काय लिहिणार आहे 20y इज इक्वल टू 10 × 0. आन्सर काय मिळणार आहे 0. आता ह्या इक्वेशनला इक्वेशन नंबर दिला 3. आता बघा काय सांगितलंय, कोणत्या इक्वेशनला मल्टिप्लाय करशील ते इक्वेशन घ्यायचं नाही, दुसरी 2 इक्वेशन घ्यायची. मग कोणत्या इक्वेशनला मल्टिप्लाय केलंय फर्स्टला. आता फर्स्ट घ्यायचं नाही, कोणती घ्यायची सेकंड आणि थर्ड. आता चिन्ह बघायचे. बघा मी कुणाचा कोएफिशियंट सेम केलाय एक्सचा का वायचा. एक्सचा सेम केलाय म्हणजे मी चिन्ह पण कुणाची बघणार एक्सची. मग बघा इथं बघा एक्सला साइन कोणता आहे प्लस आणि इथं साइन कोणता आहे मायनस. मग प्लस मायनस म्हणजे साइन काय झाले डिफरंट. मग डिफरंट साइन असेल तर त्या 2 इक्वेशनची काय करायची ऍडिशन करायची. मग बघा ऍडिंग इक्वेशन 2 and 3. मग बघा सेकंड इक्वेशन काय आहे तर 10x + 15y इज इक्वल टू 105. परत ऍडिशन करायचे म्हणून साइन दिला प्लस. परत बघा -10x + 20y इज इक्वल टू 0. ऍडिशन करताना साइन चेंज करायची का नाही, सबस्ट्रॅक्शन करताना साइन काय करायची चेंज. मग बघा ऍडिशन करूया, हा +10 आणि हा -10.
प्लस मायनस मायनस म्हणजे 10 मायनस 10 आन्सर किती येणार आहे 0. म्हणजे हा व्हेरिएबल तुमचा कॅन्सल झाला. परत बघा 15 आणि 20 ऍडिशन करूया बघा. 5 2 आणि 1 किती येणार आहे 3 आणि इंटू काय आहे y. परत बघा 105 प्लस 0 आन्सर किती येणार आहे 105. आता बघा मला कुणाचं आन्सर पाहिजे वायचं. 35 मल्टिप्लिकेशनला आहे त्या साईडला गेल्या डिव्हिजन. मग बघा 105 अपॉन 35. आता बघा कितीने भागवल्या 5 ने भागवल्या. 5 7 चा किती येणार आहे 35. परत बघा 5 2 जा 10 आणि 5 1 जा 5 म्हणजे काय काय मिळाले बघा आपल्याला y इज इक्वल टू 21 मायनस 3. आता बघा परत 3 1 जा 3 आणि 3 7 जा आन्सर किती येते 3 7 जा आन्सर किती येते तुमचं 21. म्हणजे y चा आन्सर किती मिळणार आहे y चा आन्सर किती मिळणार आहे 7. एक मिनिट थांबा आपल्याला लिहायला चुकलंय बघा इथं 7 आहे आपण लिहिले इथं 3. एक मिनिट इथं 3 येणार सॉरी इथं किती येणार सॉरी 7. बघा भागालूया 7 1 7 आणि 7 3 21 म्हणजे आपल्याला y चा आन्सर किती मिळणार आहे 7 मिळणार आहे. आता एका व्हेरिएबलचा आन्सर मिळाल्यानंतर ना दुसऱ्या व्हेरिएबलचं कसं काढायचं तर ही व्हॅल्यू कोणत्या पण इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबलचा आन्सर मिळते. बघा y इज इक्वल टू 3 पुट इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करूया तर फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट करूया. बघा इक्वेशन 1 काय दिलंय बघा इक्वेशन 1 तर -x प्लस 2y इज इक्वल टू 0. आता जिथं y आहे तिथं आपण काय पुट करणार 3. मग बघा -x प्लस 2 इंटू y चा आन्सर किती 3 इज इक्वल टू 0. -x प्लस 2 3 जा 6 इज इक्वल टू 0. मग आता बघा हा मला व्हॅल्यू x आन्सर पाहिजे. मग हा -x ॲज इट इज ठेवला इज इक्वल टू हा +6 आहे त्या साईडला गेल्यानंतर काय होणार -6. आता बघा हा मायनस आणि हा मायनस काय होणार आहे मायनस मायनस प्लस म्हणजेच तुम्हाला एक्सचं आन्सर मिळणार आहे 6. एक्सचं आन्सर किती मिळणार आहे 6 मिळणार आहे. बघा एक्स मिळालं 6 आणि y काय मिळालं 3 म्हणजे दोन्ही पण व्हेरिएबलचे आपल्याला आन्सर मिळाल्यात. आता आन्सर लिहिताना कसं लिहिणार आहे देअरफॉर 6 आणि y चा आन्सर 3 इज सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. हे गिवन इक्वेशनचं काय झालं तुमचं सोल्युशन. हा होता तुमचा क्वेश्चन नंबर 4. आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 5. काय बघा 5th नंबरचा क्वेश्चन 2x प्लस 3y प्लस 4 इज इक्वल टू 0 आणि सेकंड इक्वेशन दिले x मायनस 5y इज इक्वल टू 11. आता बघा ह्या इक्वेशन मध्ये आपण ह्याच्या आधी जी सगळे इक्वेशन किंवा सगळे एक्झाम्पल बघितले त्याच्यामध्ये कॉन्स्टंटची जी टर्म आहे ती इज इक्वल टूच्या पलीकडे साईड आहे बरोबर आहे. मग बघा हा +4 आहे त्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे -4 आहे म्हणजे आपण कॉन्स्टंटची टर्म आहे ती पलीकडे शिफ्ट करूया. म्हणजे बघा 2x प्लस 3y इज इक्वल टू हा +4 आहे त्या साईडला गेल्यानंतर होणार आहे -4. ह्याला इक्वेशन नंबर दिलं 1. त्यानंतर बघा दुसरं इक्वेशन काय आहे x मायनस 5y इज इक्वल टू 11. ह्याला इक्वेशन नंबर दिला 2. आता बघा पहिली स्टेप काय करायची आहे व्हेरिएबलचा कोएफिशियंटचा व्हेरिएबल काय करायचं सेम करायचं आहे. मग बघा व्हेरिएबलचे कोएफिशियंट कोणकोणते आहेत बघा इथं x ला कोएफिशियंट किती आहे 2 आणि इथं x ला कोएफिशियंट किती आहे 1. परत बघा y चं बघा इथं 3 आणि इथं 5. एकातरी व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम आहे काय नाही म्हणजे आपल्याला आधी कोएफिशियंट काय करून घ्यायला पाहिजे सेम करून घ्यायला पाहिजे. मग आता बघा इथं 2 आहे मला इथं पण जर 2 पाहिजे असेल तर ह्या पूर्ण सेकंड नंबरच्या इक्वेशनला मी कितीने मल्टिप्लाय करणार 2 ने मल्टिप्लाय करणार. मग बघा मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 2. बघा मल्टिप्लाय करून सांगा 2 इंटू एक्स आन्सर येणार आहे 2x मध्ये साइन आहे मायनस 2 इंटू 5 आन्सर येणार आहे 10 आणि हा इंटू y इज इक्वल टू 2 इंटू 11 आन्सर किती येणार आहे 22. आता ह्या इक्वेशनला इक्वेशन नंबर दिला 3. सेम त्याच पद्धतीने जायचं आहे. कोणत्या इक्वेशनला मल्टिप्लाय केले सर सेकंड. मग सेकंड इक्वेशन कन्सिडर करायचं काय नाही कोणता आता राहिलेली 2 म्हणजे फर्स्ट आणि थर्ड. मग आता बघा
चिन्ह बघूया. पहिल्यांदा तुम्ही कुणाचा कोएफिशियंट सेम केलाय, एक्सचा का वायचा? बघा मी एक्सचा कोएफिशियंट काय केलाय सेम, मग चिन्ह कुणाची बघायची, एक्सची बघायची. जर वायचा केला असेल तर कुणाची बघायची, वायची. आता एवढ्या एक्झाम्पल मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल हे. तर बघा इथं बघा 2x ला साइन आहे प्लस आणि इथं पण 2x ला साइन आहे प्लस, मग दोन्हीकडे पण प्लस प्लस साइन, म्हणजे ही दोन साइन काय झाली सेम. मग बघा जर सेम साइन असतील तर त्या दोन इक्वेशनची काय करायची, सबस्ट्रॅक्शन करायचे आहे, बरोबर आहे. मग आता बघा दोन इक्वेशनचे काय करूया, सबस्ट्रॅक्शन. मग लिहिताना कसं लिहिणार आहे बघा, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 1. बघा सबस्ट्रॅक्शन इक्वेशन लिहूया, 2x प्लस 3y इज इक्वल टू -4. सबस्ट्रॅक्शनचं साइन दिलं. परत तिसरं इक्वेशन 2x मायनस 10y इज इक्वल टू 22. आता तुम्हाला माहित आहे सबस्ट्रॅक्शन करायचं असेल तर साइन काय करायची, चेंज करायचे. मग बघा हा प्लस 2x आहे, इथं होणार मायनस, हा मायनस आहे, इथं होणार प्लस, हा प्लस आहे, इथं होणार मायनस. खालच्या इक्वेशनची फक्त साइन काय करायची, चेंज. आता साइन बघताना कोणती साइन बघायची, फर्स्ट आणि लास्ट. मग बघा हा प्लस 2x आणि हा मायनस 2x, प्लस मायनस मायनस, म्हणजे हा व्हेरिएबल तुमचा कॅन्सल होणार. परत बघा हा प्लस आणि हा प्लस, प्लस प्लस प्लस, 10 आणि 3 ऍडिशन किती येणार आहे, 13. आणि साइन बघा बिगर नंबरचं, मग 10 ला साइन कोणता आहे, खालचं साइन बघायचं, इथलं बघायचं नाही. आता प्लस आणि हा इंटू वाय. परत बघा हा मायनस आणि हा मायनस, मायनस मायनस प्लस. परत बघा 22 आणि 4 ऍडिशन किती येणार आहे, 26. परत बघा चिन्ह कोणतं येणार आहे, बिगर नंबरचं. मग बघा 22 आणि 4, 22 बिगर नंबर आहे, साइन कोणता आहे, मायनस, म्हणजे 26 ला पण साइन कोणतं येणार आहे, मायनस येणार आहे. परत बघा मला कुणाचा आन्सर पाहिजे, वायचा आन्सर पाहिजे. मग बघा हा 13 मल्टिप्लिकेशनला आहे, ह्या साईडला आल्यानंतर ना डिव्हिजन. मग आता बघा आपण जेव्हा ह्या साईडची व्हॅल्यू ह्या साईडला शिफ्ट करतोय तेव्हा काय करतोय, आधी ह्या साईडची व्हॅल्यू घेतोय आणि मग शिफ्ट झालेली. मग बघा -26/13. मग बघा 13 1 जा 13 आणि 13 2 जा किती आन्सर येणार आहे, 26. म्हणजेच तुम्हाला वायचा आन्सर किती मिळाले, -2. बघा हा मायनस आणि हा 2. आता मला कुणाचं आन्सर वायचं मिळालंय, आता अजून कुणाचं काढायचं आहे, एक्स. मग कसं काढायचं एक्सचं आन्सर, तर ही व्हॅल्यू कोणत्या पण इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला कुणाचं आन्सर मिळते, एक्स आन्सर मिळते. मग आता बघा ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूया, y इज इक्वल टू -2 पुट इन इक्वेशन 1. मग काय इक्वेशन 1 आहे बघा, तर 2x प्लस 3y इज इक्वल टू -4. आता बघा व्हॅल्यू पुट करूया, 2x प्लस 3 इंटू वायची व्हॅल्यू किती आहे, -2 आणि इज इक्वल टू 4. जिथं y आहे तिथं फक्त y ची व्हॅल्यू पुट केली. आता कॅल्क्युलेशन करूया, 2x बघा प्लस मायनस मायनस, 3 2 जा 6 इज इक्वल टू 4. मग बघा 2x हा -6 आहे, त्या साईडला गेल्यानंतर +6 होणार आहे. मग बघा आधी 4 आणि हा +6, मग 2x इज इक्वल टू 4 + 6, आन्सर किती येणार आहे, 10 येणार आहे. आता मला कुणाचं आन्सर पाहिजे, एक्सचं. 2 मल्टिप्लिकेशनला आहे, ह्या साईडला आल्यानंतर ना डिव्हिजन. मग बघा 10/2, 2 1 जा 2 आणि 2 5 जा किती आन्सर मिळणार आहे तुम्हाला, 10 मिळणार आहे. एक मिनिट हा, बघा इथं आपलं साइन द्यायचं राहिलंय, हा मायनस आहे, म्हणजे इथं पण साइन काय येणार आहे, मायनस, इथं पण येणार आहे मायनस आणि इथं पण साइन कोणतं येणार आहे, मायनस. परत बघा प्लस मायनस मायनस, 6 - 4 आन्सर किती येणार आहे, 2. आणि बिगर नंबरचं साइन 6 मोठा आहे म्हणजे त्याचं साइन काय येणार आहे, प्लस. परत बघा एक्स आन्सर काढायचं आहे, 2 मल्टिप्लिकेशनला आहे, ह्या साईडला नंतर डिव्हिजन, 2 1 जा 1 आणि 2 1 जा 1, म्हणजेच एक्सचा आन्सर आपल्याला किती मिळणार आहे, 1. बघा वायचा आन्सर मिळाले -2 आणि एक्सचा आन्सर किती मिळालाय, 1. बघा देअरफॉर एक्सचा आन्सर आहे 1 आणि वायचा आन्सर आहे -2 इज सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. हा होता तुमचा क्वेश्चन नंबर 5. आता ह्या प्रॅक्टिस सेट मधला तुमचा लास्टचा क्वेश्चन राहिला आहे, क्वेश्चन नंबर 6. तो आता आपण बघूया.
आता बघा लास्टचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 6. काय दिलंय बघा, 2x - 7y = 7 आणि सेकंड इक्वेशन दिलंय 3x + y = 22. फर्स्ट आपण काय करतोय, दोन्ही इक्वेशनला नंबरिंग करतोय. बघा आन्सर मध्ये 2x - 7y = 7, याला इक्वेशन नंबर दिलं 1. त्यानंतर 3x + y = 22, याला इक्वेशन नंबर दिलं 2. आता बघा त्यानंतर काय करतोय, दोन्हीपैकी एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट काय करतोय, सेम. पहिल्यांदा बघा एक्सचे व्हेरिएबल काय काय दिल्यात, इथे एक्सचं व्हेरिएबल आहे 2 आणि इथं काय आहे 3. परत बघा वायचं काय काय दिल्यात, इथं दिलंय 7 आणि इथं काय दिलेलं नाही, म्हणजे किती असणार आहे 1. मग मला दोन्हीपैकी एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट काय करायचं, सेम. मग बघा इथं 7 आहे, मला इथं पण काय यायला पाहिजे, सेम करायचं म्हणजे 7 यायला पाहिजे. मग जर मला इथं पण 7 यायला पाहिजे असेल तर ह्या इक्वेशन 2 ला मी कितीने मल्टिप्लाय करणार, 7 ने मल्टिप्लाय करणार, बरोबर आहे. मग बघा मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 7. बघा मल्टिप्लाय करूया. 7 3 जा 21 आणि इंटू एक्स परत साइन दिलं प्लस 7 इंटू वाय काय लिहिणार आहे 7y. परत बघा 7 आणि 22चं मल्टिप्लिकेशन बघा 7 2 जा 14 4 आणि 1 परत 7 2 जा 14 14 आणि 1 आन्सर किती येणार आहे 15 येणार आहे. आता ह्या इक्वेशनला इक्वेशन नंबर दिला 3. आता कोणत्या इक्वेशनला मल्टिप्लाय केलेस सेकंड, सेकंड घ्यायचं काय नाही तर आता कोणतं घ्यायचं, फर्स्ट आणि थर्ड. मग आता बघा तुम्ही कोणाचा कोएफिशियंट सेम केलाय, एक्सचा का वायचा. बघा मी वायचा कोएफिशियंट काय केलाय सेम. मग आता साइन कोणाचे बघणारा, वायचे बघणारा. बघा आता कोणतं घ्यायचं आहे, फर्स्ट आणि थर्ड. मग वायचे साइन बघा, हा मायनस आणि हा प्लस. मग मायनस आणि प्लस म्हणजे दोन साइन तुमचे काय झाले, डिफरंट झाली. मग डिफरंट साइन असल्यानंतर दोन साइनची काय करायची, इक्वेशनची काय करायची, ऍडिशन करायची. मग बघा ऍडिंग इक्वेशन 1 and 3, फर्स्ट आणि थर्डची काय करायची ऍडिशन. बघा 2x - 7y = 7 प्लस थर्ड बघा 21x + 7y = 154. आता बघा ऍडिशन करूया. 2 आणि 21 काय येणार आहे 23x. परत बघा हा -7 आणि हा +7 प्लस मायनस मायनस म्हणजे हा काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. परत बघा 154 आणि 7 म्हणजे आन्सर ऍडिशन किती येणार आहे तुमची 161. मग आता बघा मला कुणाचा आन्सर पाहिजे, एक्सचं पाहिजे. मग एक्स लिहिला, हा 23 मल्टिप्लिकेशनला आहे, त्या साईडला गेल्यानंतर डिव्हिजन. मग बघा 161/23. आता 23चा टेबल तुम्हाला माहित पाहिजे. 23 1 जा 23 आणि 23 7 जा आन्सर किती येते 161. म्हणजेच एक्सचा आन्सर किती आले 7. एक्सचा आन्सर किती मिळाले 7. आता ही व्हॅल्यू दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करायची. मग आता बघा x = 7. आता मला वायचा आन्सर पाहिजे. कोणत्या पण इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला कोणाचं आन्सर मिळणार आहे वायचं. मग बघा x = 7 पुट इन इक्वेशन 1. मग बघा इक्वेशन 1 काय दिले तर 2x - 7y = 7. आता बघा व्हॅल्यू पुट करूया. 2 इंटू एक्सची व्हॅल्यू आहे 7 - 7y = 7. बघा 2 7 जा 14 - 7y = 7. आता बघा जे व्हेरिएबलची टर्म आहे ती आहे तशी ह्या साईडला ठेवा, नंबर त्या साईडला शिफ्ट करूया. मग बघा -7y आहे तसंच येणार, हा +14 आहे त्या साईडला गेल्यानंतर मायनस होणार 7 - 14. मग बघा -7y = प्लस मायनस मायनस 14 - 7 आन्सर किती येणार आहे 7. आणि साइन बिगर नंबरचं म्हणजे साइन कोण येणार आहे मायनस. परत बघा मला वायचा आन्सर पाहिजे, हा -7 ॲज इट इज लिहिला. परत बघा हा -7 आहे, सॉरी हा मल्टिप्लिकेशनला ह्या साईडला आल्यानंतर ना डिव्हिजनला म्हणजे अपॉनला पण किती लिहिणार -7. परत बघा हा मायनस आणि हा मायनस प्लस होणार आणि 7 1 जा 7 आणि 7 1 जा 7 म्हणजेच वायचा आन्सर किती मिळाले तुम्हाला 1 मिळाले. आता बघा आन्सर देअरफॉर एक्सचा आन्सर आले 7, वायचा आन्सर आले 1 इज सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. बघा हा होता तुमचा लास्टचा क्वेश्चन. तर ह्या पूर्ण
व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.1 बघणार आहे. याच्या पुढचा जो व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 5.2 असाच इन डिटेलमध्ये एक्सप्लेन झालेला असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.